स्वागत आहे आपल्या छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर चला, गणपती बाप्पांच्या आगमनाची चाहूल सगळ्यांनाच लागलेली आणि आमच्या घरी दरवर्षीप्रमाणे माझी मुलं मातीचा गणपती बनवत आहेत बघा। सुरुवात झालेली, मस्त माती चाळून भिजवून 2 दिवस त्या मातीला गणपती बनवायला सुरुवात केलेली सार्थक आणि समूनी, आणि मी पण त्यांना थोडी थोडी मदत करू लागते। मस्त असा गणपतीला बसण्यासाठी अगोदर खाली पाट बनवला, गणपतीचं व्यवस्थित धोतर बनवून घेतलेले बघा खाली छान असं। अगदी हुबेहूब गणपती मुलं आणि आम्ही मिळून बनवत असतो। दरवर्षी आम्ही एक का होईना मातीचा गणपती घरच्या घरी बनवत असतो बघा। असा इको फ्रेंडली गणपती म्हणता येईल त्याला। छान असा गणपती अगदी हुबेहूब मातीपासून पण तयार होतो। खूप वेळ लागतो ह्याला, जवळजवळ 1-1.5 तास काम चाललं होतं बनवण्याचं। पण मुलांचा छंद आहे त्यामुळे मी पण लागते त्यांना मदत करू थोडी थोडी बघा। पोट, छाती, धोतर आणि आता ही साईडचं गणपती बाप्पाचे हात टेकवण्यासाठी जे असतं ते बनवून घेतोय तो बघा। हे एक छंद असतो, आवड असते मुलांची, आणि मातीशी पण आपला थोडासा संपर्क आला पाहिजे मुलांचा। त्यामुळे मी पण त्यांच्या या छंदाला प्रतिसाद देत असते, त्यांच्याकडून करून घेत असते। खरं तर घरोघरी आपण असं मातीचे गणपती बनवले पाहिजे, आपली संस्कृती आहे, आपल्या मुलांकडून बनवून पण घेतले पाहिजेत। आता हात बनवून घेतोय बघा। हात जोडायला त्याला जमत नव्हतं त्यामुळे मी हातापासून वरती त्याला मदत करू लागलेली, बाकी त्यांनी बनवला होता मस्त असा। तर आता गणपतीचा फेटा बनवून घेते मीच। एकदम बारकाईचं काम असतं, हळूवारपणे करायला लागतं बघा। तयार झालेला आहे गणपती बाप्पा आमचा छान असा। मला पण लहानपणापासून आवड आहे अशा मातीच्या मूर्ती बनवायची। आता मुलांमुळं माझी पण आवड पूर्ण होती। आता याला 2-3 दिवस एकदम उन्हामध्ये कडक वाळून घ्यायचा आणि नंतर कलर द्यायचा, वॉटर कलर बघा। 3 दिवस गणपती उन्हामध्ये वाळलेला आहे आणि मुलांनी त्याला कलर करायला पण सुरुवात केली। मी घरात होते तोपर्यंत बसायच्या पाटाला कलर देऊन झालेला आहे आणि पूर्ण गणपतीला स्किन कलर देऊन घेतलेला आहे अगोदर। आता गणपतीचं धोतर कलर करतोय तो बघा। किती जरी विकत गणपती आणलं ना तरी जे आपली हाताने आपण मूर्ती बनवतो त्याचा आनंदच एक वेगळा असतो। मस्त असं धोतराला कलर देऊन झालेला आहे बघा। एकदम आवडीने चाललंय सार्थकचा कलर द्यायचा। आता फेट्याला कलर देतोय तो। चित्रकलेचे वॉटर कलरच वापरलेत आम्ही ह्याच्यासाठी। स्वतःच्या हातातून मूर्ती साकारण्याचा आनंद ज्यावेळेस आपण बनवतो मूर्ती त्यावेळेसच कळतो बघा। छान असा कलर देतोय। कलर देताना एकदम बारकाईने द्यावा लागतो, नाहीतर साईडला इकडं तिकडं कलर लागला परत तिथं कलर द्यावा लागतो व छान अशी बोटं हातावरती स्वास्तिक काढून घेतलेले। आता डोळ्याचं काम आहे। आता डोळ्यांचा कलर मीच करणार आहे, कारण डोळ्यांचं थोडं जरी इकडं तिकडं आकार झाला तर पूर्ण गणपतीच्या चेहऱ्याचा शोभ बदलतो। आता जमल तसं मी डोळं करून घेते गणपती बाप्पांचं व दोन्ही डोळे गणपती बाप्पांना गंध छान असं सजवून झालेले। आता गळ्यामध्ये एक माळ काढायची थोडीशी कलरनेच। थोडा घाईघाईतच बनवला ह्यावेळेस गणपती, नाहीतर याच्यापेक्षा पण सुंदर सुंदर मूर्ती आम्ही गेल्या वर्षी बनवल्या होत्या बघा। घरातल्या गणपती बाप्पांबरोबर आमचे बनवलेले गणपती बाप्पा पण विराजमान झालेले आहेत। किती छान वाटते। उकडीचे मोदक बनवलेत मी आज गणपती बाप्पांसाठी। चला आता आरती करून घेतो आम्ही। खूप छान वाटते दोन्ही पण गणपती शेजारी शेजारी। विसर्जन सुद्धा करू वाटत नाही बघा गणपतीचं। आनंदाचं वातावरण राहतं गणपतीच्या काळात आपल्या घरामध्ये। मस्त अशी आरती झाली गणपती बाप्पांची। तर कसा गणपती वाटला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास सबस्क्राईब करा।